नमस्कार, रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख आणि जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या सूचनेनुसार भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ येथील आंतरराष्ट्रीय कराटे सुवर्णपदक विजेत्या प्रणिता मोहन पवार यांच्या कुटुंबियांची तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सदिच्छा भेट घेऊन या कुटुंबाला मिशन वात्सल्य, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजनेसह शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार तांदळे यांनी दिली आहे। आमचे विशेष प्रतिनिधी सतीश राठोड यांनी तहसीलदार तांदळे आणि उस्मानाबाद मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्याशी बातचीत केली। पाहूया। आंतरराष्ट्रीय विजेत्या प्रणिता पवार यांच्या कुटुंबाला आपण सदिच्छा भेट दिली सर, काय दिलासा दिला त्यांच्या कुटुंबियांना? आज खरं तर माननीय पालकमंत्री महोदय उस्मानाबाद व माननीय जिल्हाधिकारी महोदय उस्मानाबाद यांच्या सूचनेनुसार या शासनाच्या वतीनं प्रणिता पवार हिची जी अडचणीची परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहण्यासाठी आज मी रामतीर्थ या गावी आलेलो आहे व त्यांच्या कुटुंबाची मी आज ग्रामस्थांसोबत मी भेट घेतलेली आहे। त्यांच्या अडीअडचणी मी जाणून घेतल्या आणि त्यांना त्यांचे जे वडील आहेत हे कोरोनामध्ये त्यांचं निधन झालेलं होतं। त्याच्यामध्ये त्यांना जे कोविड-19मध्ये जे मिळणारा 50,000 रुपयाचा सानुग्रहाचा अनुदानाचा लाभ आहे त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन अर्ज करून घेतलेला आहे, परंतु काही अडचणीमुळे तो मंजूर झालेला नव्हता, परंतु त्या आम्ही अडचणी दूर करून लगेच तो अप्रूव्हल देऊन मंजूर करण्याचा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। तसेच तिच्या आईची परिस्थिती पाहिली असता त्यांचं दारिद्र्यरेषेवरचं त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, त्यामध्ये दारिद्र्यरेषेचं प्रमाणपत्र असल्यामुळे आणि कुटुंबातील मुख्य व्यक्ती हा मयत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला लाभ म्हणून राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेच्या अंतर्गत आपण त्यांना 20,000 रुपयाचा धनादेश अगदी 2 दिवसामध्ये आपण त्यांना मंजूर करून देणार आहोत। तसेच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे जे मानधन आहे त्यासाठी आपण लगेच आज त्यांचा मी अर्ज भरून घेतलेला आहे। तसं माझे तलाठी मंडळाधिकारी आहेत त्यांनी अर्ज भरून घेतलेला आहे, त्याला आज मी आज अप्रूव्हल देऊन मंजुरी देऊन लगेच त्यांचं जे मानधन आहे मासिक मानधन आम्ही चालू करणार आहोत। मी आज राशन दुकानदारांना स्वस्त दुकानदारांना आपण बोलवून घेतले होते। त्यांच्या कुटुंबात 6 व्यक्ती आहेत, 6 व्यक्तींना नियमाप्रमाणे धान्य दिलं जातं आहे आणि या धान्यामध्ये कुठंही अडचणी येऊ नयेत अशा मी त्यांना सूचना केलेल्या आहेत। सोबतच मिशन वात्सल्य अंतर्गत 2 मुली त्यांच्याकडे 12वीला शिकणारी मुलगी आहे आणि 10वीला शिकणारी मुलगी आहे प्रणिता ही। त्यांचे ते 2 भाऊ जे आहेत, एक भाऊ जो आहे तो पण शिकायलेला आहे। या शिक्षणासाठी आम्ही मिशन वात्सल्य अंतर्गत विविध योजनांचा आम्ही लाभ मिळवून देण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी स्पॉन्सर मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्यासोबत शासन आणि प्रशासन असल्यामुळे त्यांनी फार काही काळजी करण्याची गरज नाही। त्यांचं जीवनमान कसं उंचवलं जाईल यासाठी शासन हे सातत्याशीर यत्नशील आहे। शासनाने आतापर्यंत जे काही सहकार्य करण्याचं जाहीर केलेलं आहे निश्चितपणानं, कारण आज जबाबदार म्हणून तहसीलदार साहेब स्वतः यांनी आज आश्वासन दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी कलेक्टर साहेबांनी त्यांना पाठवून दिलं असल्यानं आम्ही तरी यापूर्वीच कालच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः पण फोन करून मुलीशी संवाद साधलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण वतीनं मुलीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाची पूर्ण पालकाची जबाबदारी आज पक्षाने घेतलेली आहे आणि स्वतः घेतलेली आहे। त्यामुळं आम्ही पण आज ते सगळं पालक शिक्षण जबाबदारी पूर्ण करणार आहोत आणि भविष्यात शासन जरी त्यांना मदत करत असेल तर अतिशय आनंदाची बाब आहे। शासनाच्या वतीनं आज तहसीलदार साहेबांनी हा शब्द दिला आहे तरी शब्द पाळावा आणि शासनाने त्याला तत्काळ योग्य ती मदत करावी अशी आम्ही सुद्धा तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद।